आज ना खूप दिवसाच्या नंतर मी देवपूजा केली. खूप छान वाटत आहे. मनाला एक वेगळी शांतता, प्रसन्नता आहे आणि आज माझा मूड पण खूपच फ्रेश आहे. तर अगोदर तर मी देवपूजा केली, नंतर पोटपूजा केली. आज उसळ पण बनलेली होती, तर उसळ खाऊन घेतले. यांना टिफिन भरून दिलं. थोडंसं लेट झालेलं, म्हणजे टाईम सांगितलं आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. पूजा करता करताच मला लेट झालेला होता. तर असो, आता नंबर आहे भाज्यांचा. भाज्या रात्री आलेल्या होत्या, काही काढून मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही. आणि फ्रीजचं जे ट्रे आहे ना खालचं, ते पण मला स्वच्छ करायचं होतं. ते मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, कारण आपण भाज्या वगैरे ठेवल्यामुळे खूप लवकर ते खराब होतं. तर जेव्हाही भाज्या ठेवायचं त्यावेळेस स्वच्छ पुसून घेते आणि मग भाज्या ठेवते. तर अगोदर तर मी टमॅटो ठेवले, दोडके ठेवले ट्रेमध्येच. आणि इकडं अद्रक आणलेली होती, अगोदरची ही अद्रक होती थोडीशी, तर ते मी एकत्रच ठेवलेलं आहे. आणि आता ही गवारची शेंग आहे, ही पण मी डब्यात भरून ठेवते, कारण आपण असंच तर फ्रीज भरून होते म्हणून मी डब्यामध्ये भरून ठेवते. आणि तसं तर जेव्हाही वेळ भेटतो ना त्यावेळी हे भाज्या मी निवडून ठेवत असते. म्हणजे सकाळी घाई गडबड खूप असते, त्यावेळी पटकन भाज्या निवडलेल्या भेटल्या तर आणखीन काय पाहिजे ना. म्हणजे तेव्हा घाई गडबड खूप असते, असं वाटतं की कमी वेळामध्ये सगळं करायचं आहे, अगदी तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे, सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत. इतकी घाई गडबड, इतकी धावपळ सुरू असते ना की असं वाटतं की थोडाफार कामाचं नियोजन आणि थोडीफार तयारी अगोदरच करून ठेवायची. तर इकडं भाज्या सगळ्या मी भरून ठेवल्या आणि कपडे अगोदर मी मशीनला लावणार आहे, आज हातानं धुणार नाही आहे. तसं तरी सगळे कपडे मी अगोदरच भिजत घातलेले होते. विचार केला होता की हातानंच धुया, कारण यामध्ये एक टावेलाचा कपडा असा आहे ना, खूप कलर निघत आहे त्याचं, तर त्याला मी हातानंच धुणार आहे. बाकीचे सगळे कपडे मी मशीनला लावले, त्याच कपडे पण थोडेसे जास्त होते आणि कंटाळा खूप आलेला होता आणि दुसरी कामं पण आहेत, तर ते मला आवरायचे आहेत, म्हणून म्हटलं आज कपड्याचं झंझट नको. तर कपडे मशीनला लावलेले आहेत आणि लिक्विड टाकलेलं आहे आणि मशीन ऑन करते. कपडे धुण्याचं काम होत राहील. आणि एक टावेल ठेवलेला आहे जे कलरचं आहे, म्हणजे त्याचा कलर खूप निघत आहे आणल्यापासून. आता अर्ध जुनं झालं तरी पण कलर जायचं काही थांबत नाही आहे त्याचं, तर ते मी हातानं धुणार आहे नंतर. तर मशीन ऑन केलेली आहे आणि किचनमध्ये बघू शकता किती पसारा झालेला आहे, पूर्ण किचन भरलेले आहे भांड्यांनी. भांडी किचनवरती आहेत, थोडेसे खाली ठेवलेले आहेत, तर सगळेच भांडे मी घासायला घेणार आहे. पण किचनवरती आता इतके भांडे बसणार पण आहेत, खाली पडायला लागतील. दोन्ही कुकर घासायला झालेले आहेत आज. तर काही नाही, कधी कधी भांडे पण जास्त होतात, म्हणजे जसं हाताला येत गेल तसं काढत जातो ना, त्यामुळे असं होतं. तिकडे सगळे भांडे मी घेतलेले आहेत किचनवरती आणि लिक्विड घेतलेले जे भांडे क्लीनर आहे खूप छान आहे. 1 चमचा मी फक्त हे घेते लिक्विड आणि यामध्ये खूप सारं पाणी टाकते आणि मग भांडे घासायला सुरुवात करते. एकदम छान असं वाटतं की नवीन भांडे आजच आणली, तितकी छान चमक येते. इकडं दुधाचं पातेलं वरती उचलून ठेवलेले, मी गरम तव्यावरती ठेवत असते, थोडंसं दूध जे असतं ना गरम होत राहतं. तर इकडं दुधाचं वरती ठेवलं आणि सगळी भांडे घासून स्वच्छ धुवून घेतली, किचन स्वच्छ केलं आणि इकडे कपडे धुण्याचं काम हे होत आहे. आणि पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झालेल्या होत्या, ते पण भरून मी फ्रीजमध्ये आणून ठेवल्या. म्हणजे दिवसातनं किती वेळा मी पाण्याच्या बाटल्या भरते त्याचा काही हिशोब नसतो, कारण फक्त पाणी पाणी पाणी, दिवसभर पाण्यावरच आहोत आपण. अन्न तितकं खात नाही पण पाणी जास्त पितो, त्याच्यामुळे ना ती बाटल्या रिकाम्याच होत असतात. तर असं ही छोटी मोठी कामं आवरलेली आहेत आणि आता परत मी किचनमध्ये स्वयंपाकाला लागलेली आहे. तर तुम्ही म्हणसाल आता काय करत आहे ताई? तर आज मला ना काहीतरी स्वीट खायचं मन आहे. म्हणजे तसं तरी अधूनमधून मी खीर बनवत असते, कधी शेवायची बनते, कधी नूडल्सची बनते, कधी बटव्याची बनते. तर आज मी बटव्याची खीर बनवत आहे. तांदळाची खीर पण खूप छान बनते, ते पण मी बनवत असते. पण बटवे ठेवलेले होते थोडेफार, मी माझ्या बहिणीला पण दिलेले आहेत आणि तिनं पण म्हणत होती ताई बटव्याची खीर खूप छान बनत आहे, खूप छान टेस्टी बनते ही खीर. तर बटवे तरी अगोदर मी तुपात परतून घेतले, नंतर यामध्ये खूप सारं पाणी टाकलेलं आहे आणि बटवे छान शिजवून घेतले. नंतर दूध टाकलेलं आहे, साखर, विलायची पावडर आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता. तर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि वरून आणखीन थोडंसं तूप टाकलेलं आहे, विलायची पावडर टाकलेली आहे आणि चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकलेलं, मस्त अशी खीर शिजलेली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम बटव्याची खीर खायला. तर मी खीर खायला घेतलेली आहे आणि आज दोडक्याची भाजी मी बनवली. आणि सगळ्या कामापासून फ्री झाल्यानंतर इकडं मी हे सूर्यफूलच्या बिया जे आहेत ना त्या मागवलेल्या आहेत, ते मी खायला घेतलेले आहेत. म्हणजे माझे खूप फेवरेट आहेत, मी खात असते दिवसभर, छान लागतात. असं म्हणतात जास्त खाणंही नुकसानदायक होतं, तरी पण एखादी वस्तू आवडली ना मी खातच असते ती संपेपर्यंत, असं आहे. तेच दाखवत होते तुम्हाला की दोन्ही डबे मी अर्धे अर्धे आणलेले आहेत. आणि मांजरला बाहेर बसून खूप आरडायचं काम करत होतं, म्हणून मला अगोदरला दूध ठेवूया. त्याला पण सवय झालेली आहे, मी दिवसातनं 2-3 वेळा दूध ठेवते ना, तर त्याला माहिती झाली की इथं दूध भेटतं. तर दूध पिण्यासाठी आतमध्ये आलेलं होतं. नंतर मी त्याला बिस्किट पण टाकलेलं होतं.
तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. टाईम सांगितलं यावेळी सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर इकडे चहा बनलेला आहे सगळ्यांसाठी. हेच भांडे वगैरे आम्ही सगळे जमा करत आहे. आणि इकडं डाळ आणि तांदूळ मी पातेल्यात काढून ठेवलेलं होतं. तसं तर मला हे रात्रीच भिजत घालायचं होतं, पण रात्री मी विसरले. म्हणजे रात्री ना खूप लेट होतो मला जेवण, सगळे भांडे वगैरे घासण्यासाठी रात्रीचे 11 वाजतात. मग त्याच्यामध्ये राहूनच जातं. तसं झाले तर मला आता हे भिजत घालूया आणि रात्री मी हे बेटर बनवून ठेवणार आहे. तर इकडं मी 2 गिलास तांदूळ घेतलेले, जे मोठा तांदूळ येतो, आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. 2-3 पाण्यात स्वच्छ धुवलं आणि तांदळाच्या डबल पाणी टाकून ठेवलेले आहे. तर यामध्ये मेथी दाणा टाकायचा आहे. तेच बघत आहे डबा मी कुठं ठेवलेला आहे. तर इथं खाली ठेवलेलं आहे किचन काउंटच्या तिकडच्या साईडला. तर इकडं मी 1 चमचा मेथी दाणा घातलेला आहे. यानं ना डोसे बनवा, आपे बनवा, खूप छान बनतात. छान असं सॉफ्ट बनून तयार होतात. म्हणून मेथी दाणा स्किप करायचा नाही. तर टाकलेला आहे. आणि आपण जेव्हा वाटायला घेऊयात तेव्हाच आपल्याला यामध्ये पोहे किंवा मुरमुरे टाकायचे आहेत. तर आता इकडे तांदूळ भिजत राहतील. आता सगळी मॉर्निंगची कामं आवरून घेऊया. बॉटल्या सगळ्या रिकाम्या झालेल्या बाहेर आणून टाकलेल्या आहे मी. आणि आज आणखीन अंगणात पाणी शिंपलेलं नाही ना, कुठल्या झाडांना पाणी दिलेलं आहे मी. सकाळी ना थोडासा लेट झालेला होता यांना चहा पाणी करण्यामध्येच मला थोडंसं वेळ गेला. तर असू दे, मला लाईट पण गेलेली होती सकाळी आज. तर आता लाईट आलेली आहे. तर बोर चालू केलेलं आहे अगोदर, आणि अगोदर सगळ्या झाडांना पाणी दिलं. गरमी खूप आहे. 2 दिवस वातावरण चांगलं होतं, म्हणजे पाऊस वगैरे येत होता आणि थंड वातावरण, हवा पण होती. पण आज परत वातावरण अगोदर सारखं झालेलं आहे. एकदम भयानक ऊन आणि अजिबात हवा नाही आहे. सकाळी पण खूप गरमी होत होती, असं वातावरण झालेलं आहे. तर अगोदर सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे, कारण अशा वातावरणामध्ये सगळ्या झाडांना पाणी देणं म्हणजे झाडांची देखरेख करणं खूप गरजेचं आहे. नाही तर एकही झाड राहणार नाही, सगळे सुकून जातील. तर इकडं सगळ्या झाडांना अगोदर पाणी दिलं आणि अंगणात पण शिंपून घेतलेलं आहे. पोर्स पण धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आता वायपर करून घेते. तर इथं जी जमिनी झाडं लावले आहेत ना, त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं. तर तिकडंच मी थोडा वेळ जास्तच पाणी देत असते. नळाचं पण पाईप इकडे येत नाही, तिकडेच देत असतो आम्ही. फुलाची झाडं, जांबाची झाडं, पपईची झाडं, त्या झाडांनाच ते पाईप लावलेलं आहे. तर तिकडचं इकडं आणणं म्हणजे जमतच नाही. ते पाईप आतमधून जोडवलेलं आहे, मग ते सगळं जोडलेलं निघून जातं. म्हणून मी ते आणत नाही, जास्त तामझाम करत नाही. दररोज सकाळी मी बोर चालू करून सगळ्या झाडांना पाणी देते. जमिनीत लावलेले आहेत, कुंड्यात लावलेले आहेत. सगळी झाडं शोची आहेत, परत फुलाची पण आहे त्यामध्ये काही. तर झाडं कुठलीही असो, पाण्याची गरज खूप पडत आहे आता, कारण पाऊस नाही आहे आणि गरमी खूप आहे ना, त्यामुळे. तर इकडं सगळ्या झाडांना पाणी देऊन झालं, अंगण धुवून घेतलं, पोर्सही धुवून घेतलेलं आहे आणि वायपर करून घेतलं. नाहीतरी खूप निसरंडा होतो आणि तसंच चिखलाची पाई घेऊन वरती येतात आणि सगळीकडे चिखल होतं. म्हणून मी अगोदर वायपर करून घेतलेला आहे. आता नंबर आहे रांगोळीचा. तर चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकते. यांची चिवचिव केव्हापासून सुरू आहे, म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे ना, त्यामुळे केव्हापासून चिवचिव सुरू आहे. त्यांना पण माहिती आहे दररोज इथं तांदूळ भेटतात, पण आज आणखीन टाकलेच लेट झालेला आहे, त्यामुळे केव्हापासून त्यांचं सुरू होतं. तर तांदूळ टाकलेले आहेत आणि छोटीशी मी रांगोळी काढून घेते. लेट झाल्यानंतर घाईगडबड खूप होते, म्हणून मी जास्त वेळ लावलेला नाही. छोटीशी इकडं कलरफुल रांगोळी मी काढून घेतलेली आहे. आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. स्वयंपाकाला आज थोडासा लेट झालेला आहे मला, म्हणजे सकाळी सुरुवातच लेट झाली ना, मग दिवसभर आपली कामं सगळी लेट होत असतात. तर सगळं ठेवलं. इकडे पाईप्सनी टाकलेले आहे. आणि अगोदर बाबांना आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवते. आणि इथं बघू शकता किती पसारा झालेला आहे. थोडेसे भांडे टोपल्यात आहेत, ते जे रॅकला लावायचे आहेत. तर टोपला अगोदर कामं करून घेते. चहा पाण्याची भांडी झालेली आहेत ना, ते मी टोपल्यात भरून ठेवते. किचनवरती खूप जास्त पसारा वाटत आहे ना, तर ही छोटी कामं आहेत, रेग्युलर कामं आहेत. आता तुम्ही जाते काय दाखवते, दररोज दाखवलेलं, दररोजचीच भांडी, दररोजचीच सगळी कामं. तर दररोजच राहतं आपलं, नवीन काय करतो ना आपण, दररोज ते स्वयंपाक करा, ते जेवण करा, तीच भांडी घासा, तीच कपडे धुवा, दररोजचं तेच असतं. तर असं इकडं मी कळशीत पाणी भरून घेतलं आणि गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इकडं बघू शकता टोपल्यामध्ये आंबे पण आणून ठेवले. काल हे आंबे गावाकडून आलेले, ते आंबे पण मला ठेवायचे. तिकडच्या रूममध्ये काही हिरवे आंबे आणलेले आहेत लोणचं बनवण्यासाठी, पण लोणचं मी बनवलेलं आहे. तर ते आंबे पण मला पिकत घालायचे आहेत, म्हणजे काढून भरून आणलेलं आहे. तर इकडे दोन्ही हांडे भरून मी ठेवलेले साईडला. बोर बंद केला अगोदर, कारण वरच्या टाक्या पण आता भरलेल्या आहेत. काल मी मसुरा भिजत घातलेल्या होत्या, काल काही वरण बनलेलं नाही आज. तर आज ह्या मसुऱ्या मी शिजत ठेवणार आहे वरण बनवण्यासाठी. जोपर्यंत मसुरा शिजतात तोपर्यंत मी बाकीची छोटी मोठी सगळीच कामं आवरून घेते. तर इकडे 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला मसुरा दिसत असतील. अगोदर मी थोड्याशा भिजत घातलेल्या होत्या आणि त्याची भाजी बनली सकाळी काल. आणि नंतर मी आणखीन थोड्याशा रात्री भिजत घातलेल्या होत्या, म्हणजे एक वेळचं वरण तरी होईल या विचारानं. आणि इकडे हे चहाचं पातेलं मी स्वच्छ करून घेतलं, म्हणजे आता माझ्यासाठी बनणार आहे डिकाशन चहा. अगोदर दुधाचा बनतो ना, त्यामुळे स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि सकाळी चहा पिल्याशिवाय कामं होत नाही आहेत माझी. तर अगोदर मी चहा बनवून घेते. आणि इकडं कुकर, कढया जीही आहेत ना मोठी भांडी, ती सगळी मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते. तर कुकर अगोदर घेतलेला आहे. आणि इकडं मसुरा मी स्वच्छ धुवून
कुकरला लावते आणि हे आंबे वगैरे नेऊन ठेवते तिकडं. परत जे मनी प्लॅन्टचं झाड मी वेल लावलेलं ते हंड्यामध्ये त्याच्यातलं पाणी संपलेलं आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सृष्टीनं त्यामध्ये पाणी भरलेलं होतं. फक्त एक 5-6 दिवस झाले, जास्त नाही, पण इतकं पाणी पित आहे ना ते मनी प्लॅन्टचं वेल की ते हंडा पूर्ण अर्ध्याच्या खाली आलेलं आहे. तर त्यामध्ये मला पाणी वतायचं आहे. तर अगोदर तर मी हे मसुरा शिजत ठेवते. तर स्वच्छ धुवून घेतले, मसुराच्या डबल पाणी घातलेलं आहे आणि इकडं कुकरला मसुरा लावलेले आहेत. तर शिजत राहतील निवांत. इकडे मी ठेवते चहा बनत. जोपर्यंत चहा उकळत तोपर्यंत मी हे सगळी भांडी रॅकला लावते आणि ते आंबे नेऊन तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवते. अगोदर आता ना आंबे असे झालेत की घरामध्ये झाड असल्यानंतर इतके आंबे नसतात, पण तितके आपल्या घरी झालेले. मी कल्पनाकडे गेले होते, तिनेही खूप सारे दिलेत. आता ते पण पिकलेले आहेत आणि काल गावाकडून म्हणजे वरवटीकडून हे आंबे आलेले आहेत. तर ते पण हिरवे आणि पिकले दोन्ही पण आणलेले आहेत. तर मी शेजाऱ्यांच्या घरी देणार आहे. आता इतके आंबे कोण खाणार आहे? आता दीपक दिनेश तर नाही आहे, ते असले तर म्हणजे आजी सगळेजण होते तेव्हा मस्त अशी आंबा पार्टी आमची चालायची. पण आता कोणी नसल्यामुळे माझं पण एकटीचं मन होत नाही खाण्याचं. तर सगळ्यांना देणार आहे. तसं तरी किती दिवस राहणार ना, पिकलेले आंबे जास्त दिवस राहणार नाही आहेत. तर हे सगळं खराब करण्यापेक्षा कोणीतरी खाल्लेलं बरं. तर अगोदर मी त्या ताईंना देऊन येते जाऊन. आणि ही भांडी भाजी आता छोटी मोठी कामं अगोदर आवडते. म्हणजे विचार पडलेला आहे की अगोदर कोणचं आवरू, ते करू का हे करू, हे करू का ते करू. सकाळी सकाळी सुरूच असतं ना आपलं गोंधळ की काय अगोदर करायचं काय नंतर करायचं. स्वयंपाक सगळं एकत्रच करायचं असतं आपल्याला कमी वेळामध्ये. सकाळी इतकी घाई असते ना सगळ्या ताईंना खूप जास्त की अगोदर कुठलं आवरायचं आणि कुठलं ठेवायचं इतकी धावपळ होत असते. तिकडं मस्त असं डिकाशन चहा उकळलेला आहे. यामध्ये अद्रक पण टाकलेलं आहे मी खूप सारं. म्हणजे सकाळी सकाळी ना थोडासा मूड असा होतो की मला सकाळी ना पित्ताचा त्रास खूप होतो, त्यामुळे ना झोप येते सकाळी सकाळी. असं वाटतं की निवांत झोपून राहावं, जेवण करावं, झोपावं, पण ही कामं कोण आवरणार. म्हणून मी जेवण काही करत नाही आहे सकाळी सकाळी. जेवण तरी होतच नाही आपलं, कारण जेवण केल्यानं मग सगळी कामं तिथंच राहणार आहेत आणि आणखीन देवपूजा पण झालेली नाही आहे. त्यामुळे मी काय करते, अद्रक जास्त टाकून थोडासा चहा बनवून घेते. चहा पिल्यानं परत छान वाटतं मला, थोडंसं डोकं पण शांत होतं. तर आणि नंतर मग फुल एनर्जीसोबत मी कामाला लागते. सगळी भांडी वगैरे रॅकला लावून झाली, चहा पिऊन झाला. आता हे जे बाटल्या ना रिकाम्या झाल्या सगळ्या बाहेर आणून ठेवलेल्या होत्या. जशा रिकाम्या होत गेल्या तसं बाहेर आणून ठेवते. अगोदर या बाटल्या भरते. आणखीन एक कॅन आणलेले पाण्याचं, बघू शकता एकावर एक धुवून ठेवलेले आहे तिथं. पण त्याच्यात मी पाणी भरलेलं नाही आहे, एकच कॅन भरपूर आहे. त्याला मी उचलून ठेवणार आहे, म्हणजे स्वच्छ करण्यासाठी मी तिथं ठेवलेलं होतं तोपर्यंत. कारण कालच घेऊन आलेत, म्हणलं आता घरभर पसारा वाटतो म्हणून एकावर एक मी ठेवलेलं आहे. तर सगळ्या बॉटल्या भरून ठेवलेल्या आहेत आणि एका बॉटलीमध्ये अर्धं पाणी होतं, ती पण बॉटली भरलेली आहे. तर या नादामध्ये खूप साऱ्या एरझाऱ्या झाल्या, मध्ये बाहेर सुरूच असतं. आणि इकडे ज्या अगोदरच्या बॉटल्या ठेवल्या होत्या त्यामध्ये आईस बनलेलं आहे, तर ते सगळे आता खाली उतरून ठेवत आहे. आणि बाकीच्या आत्ता जे भरून आणलेले ते मी वरच्या साईडला ठेवत आहे, म्हणजे थंड होतील थोडंसं लवकर. आणि इकडं ही जी चिक्की आहे ना, ही कॅन्टीनमधून आम्ही आणलेली होती. तर चिक्कीला अशी ठेवली आणि त्याला मुंग्या लागलेले, तर तेच मी साईडला ठेवून दिलं. अगोदर आता आंबे नेऊन ठेवते मी तिकडं, म्हणजे इथंच ठेवलेले होते. तर इकडच्या रूममध्ये असंच टोपला ठेवलेलं आहे मी. कांदे पण मला निवडायचे आहेत. आता बघूया याचा मुहूर्त कधी लागेल, वेळ भरपूर लागणार आहे. कांदे पण थोडेसे जास्त आहेत. जे एक्स्ट्रा पसारा होता ना सगळा मी काढलेला आहे, फक्त कांदे मात्र निवडायचे राहिलेले आहेत मला. तर एक दिवस पूर्ण त्या कांद्याला लागणार आहे मला. आणि इकडं गरमी खूप होते, तर बघूया कूलर वगैरे ऑन करूनच मी ते कांदे काढणार आहे. आणि हे जे कार्टूनमध्ये आंबे आहेत ना, हिरवे आंबे आहेत, म्हणजे लोणच्यासाठी आणलेले होते, पण मी काही लोणचं बनवणार नाही आता, कारण लोणचं मी ऑलरेडी बनवलेलं आहे. तर ते सगळे आंबे मी पिकत घातलेले आहेत. आणि ज्वारी आणि गव्हाचं पीठ दळून आलेलं होतं, ते पण मी उचलून तिकडच्या साईडला ठेवलेलं आहे. समोर ठीक वाटत नव्हतं ते. आणि इथं हिंडत फिरत जे छोटा मोठा पसारा आहे ते पण मी उचललेला आहे. आणि हे हांड्यामधलं पाणी अगोदर मी हांड्यामध्ये पाणी ओतत आहे, बघू शकता. मनी प्लॅन्टचं जी वेल आहे ना, खूप पाणी पित आहे. त्या हांडा पूर्ण अर्ध्याच्या खाली गेलेला होता. आणि मला याचे पानं पण स्वच्छ करायचे होते, म्हणजे खूप धूळ बसत असते. तर थोडंसं पाणी शिंपून ते पानंही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आणि आता टी टेबलही स्वच्छ पुसून घेते, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा मी टी टेबल पुसत असते, कारण खूप धूळ येत असते समोरून. हे समोरचं जे फर्निचर आहे ना व्हाईट कलरचं, ते तर असं होत आहे ना, असं जर बोट आपण लावलं तर असं होतं की किती दिवस झालं मी ते स्वच्छ केलं नाही, इतका धुराळा बसलेला असतो त्याच्यावरती. दररोजच्या दररोज स्वच्छ केलं तरी पण अशी अवस्था आहे. तर असं इकडं नळाला पाणी आलेलं आहे. तर पपईच्या झाडाला, फुलाच्या झाडालाही पाणी सोडलेले. समोर इकडं पाईप येत नाही दुसऱ्या झाडांना देण्यासाठी, म्हणून ते तिकडंच दिलेलं आहे. तर इकडं मसुरा पण शिजलेत मस्त. आणि मांजराचा आरडाओरडा सुरू झाले. तर अगोदर त्याला मी बिस्किट खाण्यासाठी दिलेले आहे, तरी पण शांत खाणार नाही, सारखा आरडाओरडा सुरूच असतो, सारखं म्याव 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 करतच असतं. माझे कानं किट करत आहे. तर बिस्किट दिलेलं आहे त्याला खाण्यासाठी. तर खाणं पिणं त्याचं होत आहे. दूध आणखीन आलेलं नाही, दूध आल्यानंतर त्याला दूध लागतं सकाळी सकाळी, म्हणजे त्याला पण माहिती झालं की या टाईमला दूध येतं. आणि ते दूध यायच्या समोरच येऊन सारखा आरडाओरडा सुरू होतो. आणि इकडे थोडासा चहा ठेवलेला होता, तर चहा पिलेला नाही अजिबात. त्याला पण दूध पाहिजे, म्हणजे मांजराला पण माहिती आहे चहा चांगला नसतो शरीराला, तरी पण आपण पित असतो.
तर असं इकडं आता हे मसुरीचं वरण बनवते मी. डाळ हे मसुरा तर अगोदर शिजले, तर यामध्ये सगळे मसाले टाकले मी. रवीने छान घाटून घेऊया आणि मस्त असं लसूण आणि कांदा टाकून मी तडका देणार आहे. खूप छान टेस्टी बनतं. दररोज एकसारखं खाऊन कंटाळा पण येतो ना, तर कधीतरी अधूनमधून करायचं म्हणजे छान लागतं. म्हणजे एक वेगळाच टेस्ट येतो. साधी सिंपल असलं तरी पण टेस्ट वेगळाच लागतो. तर दूध पण आलेले, तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि मांजराला अगोदर ठेवते. केव्हापासून आलेलं आहे ते, तर बघू शकता धावपळीनं आलेले. त्याला पण माहिती झाली की दूध भेटतं आता. तर असं ताईंनो आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.